आहुपे भीमाशंकरपासून राजमाजीपर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगात गोरखगड, सिद्धगड, पदरगड, डागबहिरी सारखे दुर्गम किल्ले आहेत। या सर्व गडांच्या मांदियाळीत एक गड आपल्याला विशिष्टपूर्ण सुळक्यांमुळे व भुयारी मार्गांमुळे दुर्गप्रेमीमध्ये प्रसिद्ध आहे। छोटेखानी असला तरी आपल्या अंगाखांद्यावर कातळकोरीव अवशेषांनी दुर्गप्रेमीच्या भेटीची चीज करणारा हा गड म्हणजेच रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळचा किल्ले कोथळीगड। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी संजय साबळे फिरस्ते विथ यस्के या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। आणि जसं की तुम्ही पाहिलं, आज आपण जातोय कोथळीगडला। सध्याचे वाजलेले आहेत 5। आम्ही सनराईज कव्हर करण्यासाठी जातोय। तर आज आहेत आपल्यासोबत हर्षवर्धन, गुलाने आणि अंकल। मागच्या वेळेस हर्षवर्धनचं नाव मी हर्षल घेतलं होतं, त्याच्यामुळे तो मला क्लिप डिलीट मारायला लावत होता, त्याच्यामुळे मी यावेळेस पूर्ण नाव घेतलेलं आहे। तर आता निघूयात, आपल्याला 1 घंटा लागेल। आता सध्या आहोत आपण आंबिवली गावामध्ये। इथे आपली गाडी पार्क केलेली आहे। आता मी लास्ट टाइम पण आलो होतो इथे, 1 वर्ष झालं आहे मला। अजून आता वरी रस्ता झालेला आहे की नाही माहीत नाही। आपल्याला पेठ गावापर्यंत एक चांगला रस्ता भेटू शकतो, पण सध्या माहीत नाही आहे चांगला रस्ता आहे की नाही ते। तर पाहूयात। आपण तर चालत चालत निघालो। मी यापूर्वीही रात्रीचे ट्रेक केलेले आहेत, पण दुसरी ट्रेकर्स मंडळी आपल्याला भेटत होते दरवेळेस ट्रेक करताना, पण आज आम्ही फक्त तिघेच होतो। आणि ही एक गाडी दिसली होती आम्हाला जी खाली उतरत होती, त्यामुळे आम्हाला वाटलं की रस्ता चांगला आहे, पण स्टार्टिंगला रस्ता खराब आहे। मोठी गाडी येऊ शकते, छोटी गाडी येऊ शकत नाही वरती। आणि आम्ही लवकर जायचा प्रयत्न करत होतो, आम्ही कुठेही थांबलो नाही। त्यामुळे आम्ही 1.5 तासामध्ये गडावरती पोहोचलो। हा जो पाठीमागे दिसतोय तो आहे सुळका या गडाचा। तर आपण वरतून सूर्योदय पाहणार आहोत। चला तर आता झालेत 6:40 आणि तांबडा रंग तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल। तर चला तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडाच्या टॉपवरती। जवळपास 1.25-2 घंटे लागलेले आहेत आपल्याला गडावरती येण्यासाठी। नॉनस्टॉप आलोय आणि एक आमच्याकडून चूक झाली, चूक नाही म्हणता येणार, आपली गाडी छोटी आहे त्याच्यामुळे आपली गाडी वरती येऊ शकत नाही। जर तुम्ही SUV घेऊन येत असाल तर हे जे खाली गाव आहे, पेठ गाव आहे, त्या गावापर्यंत गाडी येते। अर्ध्या रस्त्यापासून डांबरी रोड झालेला आहे, त्या कारणास्तव आता सध्याच्या घडीला रस्ता चांगला आहे, तर तुम्ही या गावापर्यंत गाडी घेऊन येऊ शकताय। त्यामुळे तुमचा टाइम वाचेल। आणि हा ट्रेक जवळपास अर्धा-पाऊण तासाचा आहे जर पेठ गावापासून जर तुम्ही येत असाल तर। आणि जर आंबिवली गावापासून येत असाल तर जवळपास तुम्हाला 2 घंटे लागतील, जसं की आम्हाला लागलं। आम्ही नॉनस्टॉप आलेलो आहे त्यामुळे। तर आता आपल्याला बाकीचं एक्सप्लोर करायचं आहे, पण आता सध्या आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे त्याची वाट पाहतोय। सनराईज अजून झालेला नाही आहे, त्याची वाट पाहतोय। ते झाल्यानंतर सनराईज पाहूयात आणि मग नंतर आपण बाकीचा गड एक्सप्लोर करूयात, ज्या गोष्टीसाठी हा गड ओळखला जातो। ज्या सुळक्यामध्ये जे पायऱ्या खोदलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत, ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता थोड्या वेळाने सनराईज झाल्यानंतर आपण खाली जाऊ आणि आपण बाकीचा गड एक्सप्लोर करूयात।
मित्रांनो, या गडाचा हा जो पॉइंट आहे तो खूप अवघड आहे. इथे येताना थोडंसं सांभाळून या. पावसाळ्यात खूप रिस्की असते, पण आत्ताच्या टायमाला तेवढं टेन्शन नाही. पण तरी काळजीपूर्वक या. जास्त काही गडबड करू नका. जेव्हा गर्दी असते तेव्हा तर इथे अवघड जाते. आता सध्या तरी गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही निवांत जातोय. सध्या या गडावरती काहीच गर्दी नाही. मागच्या वेळेस आलो होतो मी पावसाळ्यामध्ये, तर भरमसाठ गर्दी होती. त्यावेळेस पूर्ण गड रिकामा आहे. मित्रांनो, ह्या जे तुम्हाला पायऱ्या दिसत आहे हे सुळक्यामध्येच कोरलेले आहे. जो सुळका आहे त्याच्या आतमधून हा रस्ता केलेला आहे वरती येण्यासाठी. त्याच्यामुळे या किल्ल्याला कोथळीगड असं नाव आहे. या सुळक्यामध्ये आतमधून ज्या कारागिरांनी हे सुंदर असं काम केलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला सुद्धा तुम्ही बिनधास्त इथे येऊ शकता. अजूनही हे असं तुम्हाला वाटणार नाही की हे पडायच्या स्थितीमध्ये आहे, असं बिलकुल नाही वाटणार. एकदम सुस्थितीत हा पूर्ण सुळका सध्याच्या घडीला आहे. फक्त इथे थोडंसं सांभाळून, कारण की इथे पॅच हा नाही आहे, त्याच्यामुळे इथे काळजी घ्या. आणि वरती जो मी तुम्हाला पॅच सांगितलं होतं तिथे थोडीशी काळजी घ्या. पायऱ्या थोड्याशा मोठ्या आहेत, आरामात घ्या. पावसाळ्यामध्ये इथे शेवाळ साचते, पाय घसरायची भीती असते, तर तिथेही थोडंसं सांभाळून. तर मित्रांनो, इथे या सुळक्याच्या आतमध्येच बघा, इथे तुम्हाला एक खोली पाहायला भेटेल आणि याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे अशा सुंदर पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे. आणि हे दगड कालांतराने पडले असतील असं जाणवतंय, पण हा स्ट्रक्चर पहा खूप छान स्थितीमध्ये आहे. आणि खोली पहा, ही छोटीशी आहे. सैनिकांना राहण्याची जागा असेल, मे बी आराम करण्यासाठी असू शकते. मित्रांनो, तुम्ही असं या साईडून तुम्ही पाहताय तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे वाटणार नाही की इथे रस्ता आहे वरती जाण्यासाठी. आपण सरळ चालले जाऊ. पण जसं आपण इथे येतोय, इथे आपल्याला पायऱ्या दिसतात छोट्या, आणि खाली जे आहे ते पाण्याचं टाका आहे इथे. आणि हा तो रस्ता जो आत्ता आपण खाली उतरलोय. मी रात्री गड सर केला होता, त्याच्यामुळे मी रात्रीचं दाखवू शकलो नाही वरती जाताना, म्हणून खाली येताना तुम्हाला गडाची पूर्ण माहिती आणि गड एक्सप्लोर करतोय आणि तुम्हाला दाखवतोय. आणि इथे आहे भैरवनाथ मंदिर. भैरवनाथ मंदिराजवळच आम्हाला एक आजोबा भेटले आणि ते मंदिराच्या परिसरात झाडू मारत होते. त्या परिसराची साफसफाई करत होते. त्यांच्यासोबत बोलल्यावर समजले की ते दर शनिवारी रविवारी निस्वार्थपणे हे काम करतात. भैरवनाथ मंदिराच्या समोरच आपल्याला एक प्रशस्त अशी गुहा दिसते. ही प्रशस्त गुहा 5 खांबांवर तोललेली आहे. या खांबावरील सुबक नक्षीकाम व शिल्पकला पाहून आपले डोळे दिपून जातात. त्या प्रशस्त गुहेच्या अंतर्भागातील दरवाजावर सुद्धा तितकीच सुंदर नक्षीकाम दिसून येते. दरवाजाच्या चौकटीवर गणपती कोरलेला आहे. गुहेत जनाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे.
लास्ट टाईम हा पॅच खूपच अवघड होता. पावसाळ्यात इकडे पूर्ण गडाचा वेढा मारण्यासाठी येऊ नका. वरती सुळक्यावर जावं आणि परत खाली जावं, पण इकडे येऊ नका कारण की हा रस्ता खूप छोटा आहे आणि पावसाळ्यात भरपूर शेवाळ असते, तर स्लिप होऊन खाली पडायची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे ते अवॉइड करा. सोळाशे 1656 मध्ये हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या ठिकाणी मराठ्यांचे शस्त्रागार होते. कोथळीगड हा महत्त्वाचा गड होता कारण जो कोणी या गडावर ताबा ठेवे त्याचा ताबा तळकोकणावर राहत असे. तर मित्रांनो, जेव्हाही तुम्ही गडाची प्रदक्षिणा मारताय म्हणजे या गडाची, तर तुम्हाला भरपूर अशा पाण्याची टाक्या पाहायला भेटतील. आता हे पूर्ण पाणी घाण झालेलं आहे, हे कळत नाही. बघा तुम्ही पाहू शकता, कळत नाही की हे पाणी आहे की काय. तर त्याच्यामुळे काळजीपूर्वक माय गॉड, तुटलंय, हे तुटलंय. तर मित्र, आता आपण खाली उतरलोय. आता आहोत आपण पेठ गावामध्ये आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करूया. तुम्हाला लास्टची एक टिप सांगतो. टिप म्हणजे हा रस्ता जातोय, तो जातोय पेठ गावाकडे आणि हा रस्ता जातोय किल्ल्याकडे, कोथळीगड किल्ल्याकडे. तर तुम्हाला जर तुम्ही कधी आलात तर या रस्त्यातूनही या रस्त्यावरून जाता येईल तुम्हाला या गावातून, पण परत तुम्हाला वळसा मारून परत रिटर्न जावं लागेल. त्याच्यामुळे जर तुम्ही गडाकडे जात असाल तर हा रस्ता प्रिपेअर करा. या रस्त्याने तुम्ही लवकर पोचू शकता गडावर. आणि हा किल्ला आहे छोटेखानी किल्ला, म्हणजेच जो छोटा असतो आकाराने आणि त्याची जागा कमी असते किल्ल्यावरती, त्याला छोटेखानी किल्ला म्हणतात. तर असा हा किल्ला आहे कोथळीगड. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? फर्स्ट टाइम ड्रोन शूट घेतलेला आहे, कुत्रा आला होता. फर्स्ट टाइम ड्रोन शूट घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला? सिनेमॅटिक व्हिडिओज कसे वाटले, माहिती कशी वाटली, ही नक्की कमेंट्स करून कळवा. आणि जो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात आपल्या व्हिडिओला, पण सबस्क्राईब आणि लाईक्स कमी येतात. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.